शेतकरी मित्रांनो, लवाळा करा कायमस्वरूपी गाठीसह नष्ट। तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, झालंय काय माहिती का, शेतकरी आपला 12ही महिने कोणती पिकं करत असतो, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात। पण पिकं घेत असताना लवाळा मोठा, पिकं बारीक, परिणामी काय होतं, उत्पादनामध्ये घट। कारण पिकं जोमदार वाढतच नाही, सगळी खतं औषधं जे आपण टाकतो तर ह्या लवाळा ओढतो आणि पीक नष्ट होतं, उत्पादनही घटतं, पीक फेल जाऊ शकतं। त्यासाठीच मी तुमच्या समोर लवाळा कायमस्वरूपी गाठीसह नष्ट करण्यासाठी 2 तातडीच्या महत्त्वाच्या फवारण्या घेऊन आलो। आणि या फवारण्या आहेत तरी कोणत्या, या फवारणीमुळे 100% लवाळा नष्ट होईल का, तर ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात, सबस्क्राइब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही देखील आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, झालंय काय, शेतकऱ्याला सोयाबीन करायचं असते, कापूस करायचं असते, त्याचबरोबर कांदा पीक करायचं असतं, गहू, हरभरा, बाजरी, टोमॅटो, मिरची, वांगी, झेंडू, कोबी, फ्लावर यांसारखी विविध पिकं करायची असतात। विशेष म्हणजे ही पिकं आपण घेतो, पण काही शेतकऱ्यांकडे फळबागा असते, लक्षात घ्या। आणि या फळबागेमध्ये लवाळा जास्त प्रमाणे असतो। मग हा लवाळा घालवायचा कसा, तर पहिली महत्त्वाची फवारणी सांगतो। ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं, रान ओलं असणं गरजेचं आहे। आणि आपल्याला या 2 महत्त्वाच्या फवारण्या करायच्या। पहिलं जे औषध तणनाशक तुम्हाला सांगतोय तर त्याच्या, तर हे घेते वेळी आपल्याला सुमुटुमोचं सुमिमॅक्स आणि सुमिनारा ही 2 तणनाशक घ्यायची। आता ही घेते वेळी याचं प्रमाण तर लक्षात घ्या, सुमिमॅक्स प्रति पंपासाठी 5 मिली तर प्रति एकरासाठी 50 मिली, आणि सुमिनारा प्रति पंपासाठी 200 मिली तर प्रति एकरासाठी सुमिनारा 2 लिटर याप्रमाणे घ्यायचं। लक्षात घ्या, हे आपण आपल्या प्लेन वावरामध्ये पण फवारणी करू शकतो, पण फळबागामध्ये फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचंय की बॅटरी पंप असेल किंवा पेट्रोल पंप असेल, याला झाकण लावायचे आणि मगच खालच्या खाली फवारणी करायची, पिका उडून द्यायचं नाही। आणि प्लेन फवारणी कधी करायची, आपल्या वावरात आता काहीच नाही मग करायची। पण याच्या 2 फवारण्या करायच्या आपल्याला 10 दिवसांच्या दरम्यान। आणि आपण पीक पुढचं कधी करू शकतोय, तर 20 दिवसानंतर पीक करू शकतोय। लक्षात घ्या, 10 दिवसांच्या फवारणी करा आणि बरोबर 20 दिवसांनी दुसरं पीक करा, मग कोणतंही करायचं असेल ते। पण हे पीक घेत असताना आपल्याला, आपण फवारणी केलेलं रान आहे तर हे ओलं असणं गरजेचं आहे। आणि जे नंतर 20 दिवसांनी आपण वावर तयार करणार आहोत, तर वावराची अंतर मशागत करायची, म्हणजे फोडून घ्या, रोटर मारून घ्या, नांगरून घ्या, कशाही पद्धतीने करा, रान जी माती आहे ती वर खाली झाली पाहिजे, तरच आपल्याला याचा रिझल्ट येणार आहे। लक्षात घ्या, वरून लवाळा पिवळा पडून खाली गाठी देखील नष्ट होणार आहेत। आणि आपण पाळी केली, फवारणी करणार आहोत, त्यावेळेस नांगरणार आहोत, फणणार आहोत, रोटर मारणार आहोत, माती वर खाली झाल्यानंतर निश्चितच लवाळा नष्ट होणार आहे। ही एक महत्त्वाची फवारणी। आता लवाळा गाठीसह कायमचा नष्ट करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, मिरा 71 अमोनियम साल्ट ऑफ ग्लायफोसेट प्रति पंपासाठी 1 पुडी, किंवा तुम्ही ग्लायसेल प्रति पंपासाठी 200 मिली घेऊ शकता। आणि यामध्ये 1 लिंबू पिळून टाकायचे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ह्या देखील 2 फवारण्या करायच्या 10 दिवसांच्या दरम्यान। आणि ही 10 दिवस झाल्यानंतर 20 दिवसानंतर आपलं रान, तर हे मशागत करून घ्यायचं आणि रवाळा तुमचा कायमस्वरूपी गाठीसह नष्ट झालेला बघायला मिळाल। आणि फळ बागेमध्ये फवारणी करताना परत एकदा तसंच तुम्ही कॅप लावायची नोझलला आणि खालच्या खाली फवारायचं। निश्चित स्वरूपात शेंड्यापासून तर खाली बुडापर्यंत लवाळा पिवळा पडून जाणार आहे। आणि एकंदरीतच काय होणार आहे की गाठी देखील नष्ट झालेल्या मुळासकट दिसून येणार। आता लवाळ्याला असतात 7 गाठी, पण 100% मी म्हणतो 70% जरी शेतकऱ्याला फरक पडला आणि पुढील पीक करत असताना 70% उत्पादनामध्ये वाढ झाली, जी 50% घट होती 70% वाढ झाली, लवाळा 30% राहिला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला फायदा झालेला बघायला मिळाला।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करायचं. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण मिलिंद भोरे यूट्यूब चॅनलवर टोटल 3,50,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर टोटल 2 लाख शेतकरी बांधव जोडले गेले आहे आणि फेसबुकवर तर प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळं तुम्ही ही व्हिडिओ कोणत्याही पद्धतीने माझ्याकडे पाहत असाल तर हा प्रयोग नक्की करायचा आणि हा प्रयोग तुम्ही केल्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.